एव्हरीवन, वेलकम टू आवर ॲक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित संख्याज्ञान हा जो आपण घटक पाहत आहोत त्यातील उपघटक पण आपण पाहत आहोत. आजचा उपघटक आहे 7 नंबरचा. कोणता आहे तर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. आजच्या सेशनमध्ये आपल्याला ह्या संख्यांची माहिती घ्यायची आणि हा सेम असाच टॉपिक इयत्ता 8वी NMS साठी बुद्धिमत्तेमध्ये आलेला आहे. म्हणजे 5वी मध्ये तुमची याची तयारी झाली की तुम्हाला 8वीला सुद्धा हे काय होणार आहे, सोपं पडणार आहे. तर बघा काय आपला आजचा टॉपिक आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. चला बघूया आपण समसंख्या म्हणजे नेमकं काय. तर बघा बोर्डवरती लिहिलेलं आहे मी, समसंख्या ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो अशा संख्येला समसंख्या असे म्हणतात. काय सांगितलं मी, ज्या संख्येला 2 ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. मग ती ओळखायची कशी, भाग जातो का नाही त्यासाठी पण सांगते. तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, बघा इथं कंसात लिहिले मी, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर याचा अर्थ काय होते, ती संख्या समसंख्या आहे आणि त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. बरोबर, म्हणजे समसंख्या अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. लक्षात येत आहे काय सांगितलं मी, 2 ने निशेष भाग जाणे हे पहिला नियम आणि दुसरा नियम काय तर त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर काय होते, त्याला 2 ने निशेष भाग जातो आणि ती संख्या समसंख्या आहे. बरोबर, चला दुसरा पॉइंट, विषम संख्या. तर विषम संख्येची पण मी व्याख्या लिहिलेली आहे. काय बघा, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी एक उरते. काय सांगितलं, एखाद्या संख्येला 2 ने भागले असता काय होतं, बाकी एक उरते, त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. लक्षात येते काय सांगितलं, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी एक उरते म्हणजे पूर्ण भाग जात नाही, बाकी एक उरते, त्याला म्हणायचं विषम संख्या. आता विषम संख्या पण ओळखायची कशी, त्यासाठी पण एक ट्रिक आहे. काय तर बघा इथं ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे मी की 1, 3, 5, 6 आणि 9 यापैकी एखादा अंक एकक स्थानी असेल तर ती संख्या विषम संख्या असते. काय सांगितलं, जसं समसंख्येचं सांगितलं 2, 4, 6, 8 हे अंक एकक स्थानी असेल तर ती संख्या समसंख्या आणि 2 ने निशेष भाग जातो. तर विषम संख्येचं सुद्धा काय 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी किंवा हे अंक एकक स्थानी असेल तर याचा अर्थ ती संख्या विषम संख्या आहे. बरोबर, हा दुसरा पॉइंट झाला. आता समसंख्या आणि विषम संख्या याचे काही थोडे पॉइंट महत्वाचे आहेत, ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. ते कोणते आहेत ते पाहूया आपण. बघा काय केले की जेव्हा 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. काय बघा, 2 समसंख्यांची बेरीज काय असते, नेहमी समसंख्याच येते. म्हणजे इथं तुम्हाला एक नियम सांगितलाय आणि त्याचं उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलं, 2 समसंख्या. आता इथं उदाहरणात बघा 2, 8 ही समसंख्या आहे, 6 ही सुद्धा एक समसंख्या आहे. ह्या 2 समसंख्यांची बेरीज केली असता जे उत्तर आपल्याला मिळते ते 14 आणि याचा अर्थ 14 म्हणजे ही काय आहे, समसंख्या आहे. पहिलं म्हणजे उदाहरण आणि नियम दोन्ही सुद्धा आपलं 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते, हे आपल्याला माहित असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. पुढं दुसरं बघा, 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो. आता गुणाकाराकडे वळूया आपण. ज्या उदाहरण बघा, 2 समसंख्या घेतलेल्या आहेत कोणत्या तर 4 ही एक समसंख्या आहे आणि 6 ही एक समसंख्या आहे. ह्या 2 समसंख्यांचा काय केलं आपण, गुणाकार केलेला आहे आणि हे गुणाकार काय येतोय 6 चौक 24 म्हणजे उत्तर किती आले 24 आणि 24 हे उत्तर काय आलेलं आहे, समसंख्या. म्हणजे तुमचा दोन्ही नियम लक्षात येतात का, 2 समसंख्यांची बेरीज जरी केली तर उत्तर समसंख्या येतं आणि 2 समसंख्यांचा गुणाकार जरी केला तर उत्तर समसंख्या येते. पहिले 2 झाले. तिसरा बघा, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते. तिसरा पॉइंट काय बघा, 2 विषम संख्या आपण घेतल्या आणि 2 विषम संख्यांची काय केली, बेरीज केली तर काय होत्या, त्याचं उत्तर काय ते समसंख्याच असते किंवा येते. उदाहरण बघा, आता 3 ही काय विषम संख्या आणि 7 ही काय विषम संख्या. ह्या 7 आणि 3 ची बेरीज केली, उत्तर आलं 10. ह्या 2 विषम संख्यांची बेरीज केली तर उत्तर आपलं समसंख्येमध्ये आलेलं आहे. हा तिसरा पॉइंट आहे. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज काय येते, नेहमी समसंख्या येते. तिसरा पॉइंट झाला. चौथा पॉइंट बघा, 2 विषम संख्यांचा गुणाकार. चौथा पॉइंट काय
काय सांगितलंय, दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. म्हणजे इथं काय सांगितले बघा उदाहरण काय, तर 5 ही विषम संख्या आहे आणि 3 ही सुद्धा एक विषम संख्या आहे. ह्या दोन विषम संख्येचा काय करायचं आपल्याला गुणाकार, आणि तो गुणाकार किती आला बघा 5 ते 15. म्हणजे दोन विषम संख्येचा गुणाकार नेहमी विषम संख्या असतो किंवा येते. म्हणजे पॉइंट वरून बघा, दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. 5 गुणिले 3 केलं उत्तर आलं 15, आणि 15 ही काय आहे विषम संख्या आहे. बरोबर, म्हणजे 4 पॉइंट आपले हे झालेले आहेत. काय तर पहिला आणि दुसरा पॉइंट आहे समसंख्यांची बेरीज किंवा गुणाकार केला तर उत्तर समसंख्या येतं. दुसरा पॉइंट काय बघा तिसरा, दोन विषम संख्यांचा गुणाकार जर केला तर काय होतं गुणाकार विषम संख्या येते असं. आणि दोन विषम संख्यांची बेरीज केली तर काय येते बेरीज समसंख्या येते. असे हे 4 पॉइंट आपले पाठ असले पाहिजे किंवा आपल्याला ते समजलं पाहिजे, त्याच्यावरची उदाहरणासहित आपल्याला तो पॉइंट क्लिअर असला पाहिजे. नंतरचा बघा शेवटचा पॉइंट, दोन विषम संख्यांच्या बेरजेला काय सांगितलंय, दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. म्हणजे इथं तुम्हाला भागाकारच सांगितले. म्हणजे काय, दोन विषम संख्या आपण जर घेतल्या आणि दोन विषम संख्येची बेरीज केली, बेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर जे उत्तर येते तुमचं भागाकार म्हणजे जे उत्तर येते ती भागाकार काय असणार आहे समसंख्येमध्ये येते. म्हणजे हे पॉइंट आपले किती 1 2 3 4 आणि 5 पॉइंट आपले व्यवस्थित क्लिअर असले पाहिजे. कशावरचे, समसंख्या आणि विषम संख्या. म्हणजे विषम संख्या होती एवढंच, बाकी दुसरं काय. आणखी अजून एक की काय, की जेव्हा आपण समसंख्या पाहतो तेव्हा काय होतं की समसंख्या जसजशी आपण पुढे जाऊ काय 2 4 6 8 तर ही जी समसंख्या आहेत ह्या संख्या जसजशा पुढे जाऊ तशा 2 ने वाढत जातात. म्हणजे 2 ने काय होतं ते मोठी होत जाते. 2 आता 2 नंतर 4 कितीचा फरक 2 चा, पण 2 आणि 4 याच्यामध्ये 4 मोठा आहे 2 ने, 4 नंतर 6 2 ने मोठं, पुन्हा 6 नंतर 8 2 ने मोठं. म्हणजे समसंख्येमध्ये काय होतं की जसं आपण पुढे जाऊ तसं 2 ने संख्या पुढे वाढत जाते. विषम संख्येमध्ये सुद्धा बघा काय होतं की एखादी विषम संख्या तुम्हाला x दिली तर आणि पुढली विषम संख्या ओळखायला सांगितली किंवा पुढली विषम x अधिक 2 म्हणजे 2 चा फरक, तिथं सुद्धा तुम्हाला काय असणार आहे विषम संख्येमध्ये 2 चा फरक असणार आहे. पुढली विचारली तर x अधिक 2, मागची विचारली तर काय करायचं x वजा 2 म्हणजे 2 चा विषम संख्येमध्ये फरक असणार आहे. बरोबर, म्हणजे हे एवढे पॉइंट आपले क्लिअर असले पाहिजे. आता पुढला पॉइंट आपला आहे मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. हा सुद्धा आपल्याला बघायचा आहे की 1 ते 100 संख्येमध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत आणि जोडमूळ संख्या कोणत्या. मूळ संख्येमध्ये बघा आता आपण बघतोय मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये बघा मी काय केले की 10चे गट केले, म्हणजे 2 ते 10 11 ते 20 21 ते 30 अशा पण. म्हणजे तसं केल्यानंतर काय होतं आपल्याला की सोपं जातं की नेमकं 1 2 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत हे आपल्याला काय होतं पाठ करायला सोपं जातं आणि त्याला लक्षात ठेवायला पण सोपं पडतं. पण तशा पद्धतीने ते केलेलं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण 2 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, तर बघा 2 3 5 7. नंतर 11 ते 20 मध्ये 11 13 17 19. 21 ते 30 मध्ये 23 29. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये 41 43 आणि 47. नंतर बघा 51 ते 60 मध्ये 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये 71 73 आणि 79. आणि 81 ते 90 मध्ये 83 89 आणि 91 ते 100 मध्ये 97. ह्या सगळ्या मूळ संख्या एकूण किती आहेत 25. म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. आता ह्या मूळ संख्याच ह्यांना का म्हणायचं, ह्या संख्या आपण फक्त 1 ते 100 मध्ये सेपरेट का केले, बाकीच्या संख्या का घेतलेल्या नाहीत हा पण असेल प्रश्न. तर बघा 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 25 आहेत. ह्या सगळ्या 25 ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत. एक तर त्याला 1 किंवा ह्याच नंबरने भाग जातो, तर अशा संख्येला म्हणायचं मूळ संख्या. बघा 2 3 5 7 5 असं आपण उदाहरण म्हणून 5 घेऊया. तर 5 ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. 5 ला भाग घालवायचा असेल तर 1 आणि 5 येणेच. 7 ला 1 आणि 5 म्हणजे 1 ह्या संख्येने आणि त्याच संख्येने ज्या संख्येला भाग जातो अशा संख्या म्हणजे मूळ संख्या. बरोबर, आणि आपण त्या काय काढल्या आहेत एकूण 25 मूळ संख्या काढलेल्या आहेत.
अशा पद्धतीने आपण ते काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. ह्याच्यानुसार आपण 2 ते 10 गटानुसार आपण काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. आता बघा मूळ संख्येमध्ये सगळ्यात प्रश्न बघा, बारीक सारीक सुद्धा ह्यातला आपण लक्षात ठेवायचा आहे. मूळ संख्येमध्ये बघा 2 हा जो नंबर आहे, 2 हा नंबर आहे, हा काय आहे, समसंख्या आहे. म्हणजे ही मूळ संख्या पण आहे 2 आणि समसंख्या पण आहे. बाकीचे कुठले नंबर बघा, सगळे बाकीचे नंबर काय आहेत, विषम संख्या आहेत. बघा 3 5 7 2 अंकी बघा 1 3 एक स्थानी 7 9 9 3 7 1 म्हणजे एक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक आहेत. याचा अर्थ ह्या बाकी 24 ज्या संख्या आहेत त्या काय आहेत, विषम संख्या आहेत, विषम मूळ संख्या आहेत. आणि 2 हा असा एक नंबर आहे की तो विषम संख्या सुद्धा समसंख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे. बरोबर. आता ह्या 25 मूळ संख्या झाल्यानंतर बघा याच्यामध्ये बाकीच्या संख्या कोणत्या आहेत, तर बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या आहेत, संयुक्त संख्या आहेत. काय सांगितलं, बाकीच्या ज्या संख्या आहेत की 2 ते 100 मध्ये बाकीच्या ज्या सगळ्या संख्या आहेत 74 ह्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. मग संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं, ह्या मूळ संख्या सोडून बाकीच्या संयुक्त का आहेत, त्या कशा ओळखायच्या किंवा का म्हणायचं त्यांना संयुक्त संख्या. तर बघा, तर 2 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. तर बघा 6 हा नंबर घेतला आपण, 6 ही समसंख्या आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा आहे. तर 6 ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते, तर 1 आणि 6 ह्या पाड्यामध्ये येतच. पण अजून कोणत्या, तर 2 आणि 3 ह्या पाड्यामध्ये सुद्धा 6 येतं. आणि याचा अर्थ काय, 6 हा नंबर जास्त पाड्यामध्ये येतो. याचा अर्थ काय, 6 ही काय संयुक्त संख्या आहे. म्हणजे संयुक्त संख्येचं काय असतात की जास्त पाड्यामध्ये त्या संख्या येतात, त्याचे विभाजक जास्त असतात, म्हणून ते काय आहेत, बाकीच्या सगळ्या 74 ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. हे झालं. आता 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्यामध्ये अजून एक पॉईंट आपला जोडमूळ संख्या. मूळ संख्येनंतर पॉईंट आपला आहे जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या नेमकं कोणत्या, मूळ संख्या पहिल्या 25 आहेत, जोडमूळ संख्या नेमक्या कुठल्या, तर 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्या आहेत. म्हणजे 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. का, तर ते कशा, तर बघा इथे लिहिलेत मी ब्रॅकेट मध्ये. याचा अर्थ काय, 3 5 म्हणजे संख्या कोणत्या आहेत बघा, 3 5 5 7 11 13. याच्यामध्ये फरक तुमच्या काय लक्षात येते, जोडमूळ संख्येच्या 3 4 आणि 5 म्हणजे 2 चा फरक आहे. प्रत्येक जोडमूळ संख्येमध्ये कितीचा फरक आहे, 2 चा. आणि त्या 2 चा फरक आहे त्यामधली जी संख्या आहे, आता 3 आणि 5 मध्ये कोणती आहे, 4, तर एक काय आहे, संयुक्त संख्या आहे. अशा संख्येनं काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. म्हणजे त्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या पाहिजे, त्यातला फरक कितीचा पाहिजे, 2 चा. अशा संख्या काय असणार आहे, जोडमूळ संख्या. 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत, तर फक्त 8 आणि त्या आपल्या पुढे लिहिलेल्या आहेत. बघा 3 5 पहिली, 5 7 दुसरी, 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 आणि 73 ह्या 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. आता तुमच्या एवढ्या ह्याच्यावरून पॉईंटवरून अजून एक गोष्ट लक्षात येते का बघा, की 1 ते 100 मध्ये मी 25 मूळ संख्या सांगितल्या, 74 संयुक्त संख्या सांगितल्या, नंतर जोडमूळ संख्या सांगितल्या, पण 1 हा नंबर कोठेही नाही. 1 हा नंबर काय नाही, कुठेच नाही. 1 ते 100 मूळ संख्येमध्ये पण नाही, जोडमूळ संख्येमध्ये पण 1 हा नंबर येत नाही किंवा संयुक्त संख्येमध्ये सुद्धा येत नाही. याचा अर्थ काय, तर 1 ही संख्या काय आहे, संयुक्तही नाही आणि मूळही नाही. बघा 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे मूळ संख्या पण नाही 1 ही संख्या आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. म्हणजे मूळ संख्येमध्ये सुद्धा आपण त्याला काउंट करू शकत नाही आणि संयुक्त संख्येमध्ये सुद्धा आपण त्याला काउंट करू शकत नाही. म्हणजे 2 ते 100 असा अर्थ आपण इथे घेतलेला बघा. 2 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. यांची बेरीज होत्या 99 आणि 1 ही संख्या काय, संयुक्तही नाही मूळ नाही, अशा टोटल आपल्या 100 संख्या झाल्या. म्हणजे इथं आपण काय केलं, मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या. अजून एक बघा, मूळ संख्येमध्ये 2 ही संख्या सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि मोठी मूळ संख्या कोणती, तर 97. इथं सुद्धा प्रश्न, ह्याच्यावर सुद्धा असं तुम्हाला लहान लहान छोटे छोटे प्रश्न विचारले जाऊ शकतात की मूळ संख्येमध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर 2. मूळ संख्येमध्ये मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या पण आहे, अशी संख्या कोणती, तर 2. बरोबर. मूळ संख्येमध्ये मोठी मूळ संख्या कोणती,
97 अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथं विचारू शकतात. म्हणजे आजचं आपण काय केलेलं आहे, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या. अजून आपला पुढे पॉइंट आहे काय, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, सहमूळ संख्या. या 7व्या घटकामधले हे पॉइंट आपल्या अजून राहिलेले आहेत. एवढे आपण आज इथे पॉइंट कव्हर केलेले आहेत या सेशनमध्ये. याच्यावरचे आधारित एक्झाम्पल पण पाहायचे आहेत. पण अजून आपण समूह संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या कोणत्या आहे हे पाहिल्यानंतर मग त्याच्यावरची उदाहरणे पाहायची आहेत. दुसरी जी संख्या आहे ती सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. हे 3 पॉइंट आपल्याला पाहायचे आहेत. पहिला बघा सहमूळ संख्या. आता ह्या सहमूळ संख्या कोणत्या त्याची व्याख्या आपण इथे लिहिलेली आहे. बघा कशी ओळखायची, ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे सहमूळ संख्येला दुसरा एक शब्द आहे सापेक्ष मूळ संख्या. म्हणजे हा शब्द सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. काय, सहमूळ संख्येचा दुसरा शब्द कोणता आहे, सापेक्ष मूळ संख्या. आता याची व्याख्या काय दिल्या, तर तुम्हाला 2 संख्या जर दिल्या, बघा ज्या जोडीतील संख्यांना एक हा एक सामायिक विभाजक असतो. जर आपण त्याचे 2 संख्या घेतल्या आणि त्याचे जर विभाजक पाडले, म्हणजे ती संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते हे जर आपण चेक केलं आणि त्या दोन्हीमध्ये सामायिक विभाजक काय येतोय चेक केला, तर सामायिक विभाजक काय आला पाहिजे, फक्त एक हा एकच संख्या आली पाहिजे. अशा संख्यांच्या जोडीला काय म्हणायचं, सहमूळ संख्या. मग उदाहरण दिलं इथं बघा 25 व 39 ह्या 2 संख्या दिलेल्या आणि ह्या 2 संख्या म्हणजे कुठल्या, सापेक्ष मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या आहेत. आता काय केलंय, तर ह्या 2 संख्यांचं काय पाडायचं, विभाजक पाडायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करूया, 25 ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते, तर बघा 1 नंतर 5 आणि 25. बघा काय केलं, 1, 5 आणि 25. नंतर दुसरी संख्या आहे 39. आता ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते, तर 1 पुन्हा 13 आणि 39. आता ह्या 2 संख्येमध्ये जे आपण विभाजक पाडलेत, ह्या विभाजकामध्ये सामायिक विभाजक कुठला आहे, तर सामायिक विभाजक आपण पाहिला तर काय येतोय, फक्त 1 येतोय. आणि अशा संख्या म्हणजे काय, तर तुमच्या सापेक्ष मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या. लक्षात येईल, म्हणजे उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की जे 2 संख्या दिल्या त्याच्या काय करायचे, आपण विभाजक पाडायचे आणि विभाजक पाडल्यानंतर त्याच्यामध्ये कॉमन कुठला नंबर येत असेल तर एकच आला पाहिजे, म्हणजे 1 ही संख्या आली पाहिजे. अशा संख्येला सहमूळ संख्या असे म्हणतात. पुढे दुसरा बघा पॉइंट आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं कोणत्या संख्या, त्या कशा ओळखायच्या, तर इथं तुम्हाला मी आकृती सहित दाखवलेलं आहे. त्रिकोण संख्या 3 डॉट दिलेत बघा. पहिली जी आकृती आहे त्रिकोण. त्रिकोण म्हणजे तुम्हाला आकार त्रिकोणाचा माहिती आहे, 3 बाजू 3 कोण असणारी अशी आकृती, बरोबर, त्रिकोण अशा. आता अशा आकारामध्ये कोणकोणत्या संख्या येतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर इथे एक दिलंय बघा 3 डॉट, पहिले म्हणजे खाली 2 आणि वरती 1. म्हणजे अशा पद्धतीने त्रिकोण तयार केला. त्रिकोण तयार केला म्हणजे किती संख्या झाली, किती डॉट आहेत ते 3. म्हणजे 3 ही काय आहे, त्रिकोणी संख्या. पुढे दुसरं बघा 6. इथे किती डॉट आहे, 6. म्हणजे 6 ही कसली संख्या आहे, त्रिकोणी संख्या. आता अशा त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत त्या कशा शोधायच्या, त्यासाठी सूत्र एक आहे. कुठल्या, तर बघा त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र दिलेलं आहे. त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. हे केलं की काय होते, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे कुठल्याही तुम्ही लगतच्या 2 संख्या घेतल्या आणि त्याला भागिले 2 केलं की उत्तर तुमची त्रिकोणी संख्या येते. म्हणजे अशा शेपमध्ये तुमचं येणार. आता त्रिकोणी संख्यामध्ये आकृतीमध्ये आणखीन एक महत्वाचं काय, तर बघा कोणत्याही बाजूला तुम्ही डॉट मोजले तर काय होतं, ते सेमच आले पाहिजे तर ती त्रिकोणी संख्या आहे. आता इथे 3 दिले, ह्या साईडला ह्या बाजून डॉट मोजले तर 2, ह्या बाजून मोजले तर 2, ह्या बाजून मोजले तर 2. म्हणजे तिन्ही बाजूला तुमचे डॉट सेम आले पाहिजे तर ती त्रिकोणी संख्या. 2 2 आले. पुढे इथं बघा 1 2 3, ह्या साईडला 3 डॉट आहेत, ह्या साईडनं 1 2 3 आणि ह्या साईडनं 3. म्हणजे तिन्ही बाजूला 3 3 डॉट आलेले आहे. आता हे जे खालचे 1 2 म्हटले तो बेस आहे, म्हणजे पाया आहे. ह्या 3 या संख्येचा काय आहे, त्रिकोणी संख्येचा पाया. तसंच ह्या 6 या संख्येचा पाया किती आहे, 3. म्हणजे तुम्हाला ते सुद्धा विचारतील, प्रश्न कसा विचारेल फिरवून, तर त्याचं सुद्धा आपल्याला इथं आपण एक सूत्र दिलेलं आहे ते आपण पाहायचं आहे. म्हणजे
त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा किंवा त्रिकोणी संख्या कशी काढायची पहिला सूत्र झालेला आहे. दुसरा पॉइंट आहे त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. एखादा प्रश्न तुम्हाला देतील की ती एकच संख्या देतील तिचा पाया काढा म्हणून. मग त्यावेळेस आपण काय करायचं तर त्यासाठी बघा त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. काय करायचं जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला 2 ने गुणायचं. बघा दिलेली संख्या गुणिले 2 आणि जे उत्तर येते जो गुणाकार येते हा गुणाकार करणे व हा गुणाकार लगतच्या कोणत्या संख्येचा आहे तो पाहणे. आणि त्यातील लहान संख्या जी आहे ती काय असणार आहे पाया असणार आहे. बघा काय काय सांगितले उदाहरण म्हणजे सूत्रामध्येच तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. काय दिलेली संख्या कोणतीही संख्या देऊ दे दिलेली संख्येला काय करायचं 2 ने गुणायचं. गुणल्यानंतर जे उत्तर येते जो गुणाकार येतोय तो गुणाकार काय करायचा लगतच्या कोणत्या संख्येचा आहे तो पाहायचा. म्हणजे जो गुणाकार करून उत्तर आलेला आहे तो कुठल्या संख्येचा गुणाकार आहे का चेक करायचं. आणि ते केल्यानंतर त्यातील ज्या 2 संख्या आहेत त्यातील लहान जी संख्या असणार आहे लहान संख्या ती काय असणार आहे त्या संख्येचा पाया असणार आहे. मग हे उदाहरण आपण उदाहरणासहित पाहूया. बघा उदाहरण दिले मी तर 45 ही एक तुम्हाला संख्या दिलेली आहे. या संख्येचा तुम्हाला काय करायचंय पाया काढायचा म्हणजे किती डॉट असणार आहेत पायावरती ते आपल्याला चेक करायचंय. तर 45 ही संख्या दिली आहे तर 45 ला किती न गुणायचं 2 ने. बघा इथे दिलेली संख्या गुणिले 2 45 गुणिले 2 केलं उत्तर आलं 90. गुणाकार तुमचा किती आला 90. हा आल्यानंतर काय करायचंय हा गुणाकार लगतच्या कोणत्या संख्येचा गुणाकार आहे का तो पाहायचा. तर बघा 9 गुणिले 10 केलं. बघा 9 गुणिले 10 नाही 9 90 उत्तर आलं. आता ह्या 2 संख्या मिळाल्या ह्यातील लहान संख्या कोणती आहे तर 9 आणि 9 हा काय असणार आहे ह्या 45चा पाया असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे त्या संख्येचा पाया काढायचा आहे. म्हणजे त्रिकोणी संख्येमध्ये आपण काय केलं बघा त्रिकोणी संख्या नेमकी कशा असते त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र काय आहे नंतर त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा त्याचं उदाहरणासहित आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हा पॉइंट त्रिकोणी संख्या. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला चौरस संख्या. आता चौरस संख्या म्हणजे नेमकं काय तर चौरस संख्या म्हणजे काय तर तुम्हाला आकार आला पाहिजे चौरसामध्ये म्हणजे तुमचे डॉट जे आहेत ते चौकोन आकारामध्ये चौरस आकारामध्ये आले पाहिजे. आता त्याच्यामध्ये त्या कशा ओळखायच्या संख्या चौरस संख्या कशा ओळखायच्या तर बघा इथं दिले व्याख्या एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या होय. व्याख्या सहित आपण सांगितलेलं आहे. काय बघा की चौरस संख्या कशी ओळखायची एखादी संख्या असेल तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणायचं. त्या संख्येने गुणलं तर जे उत्तर येते ती काय असणार आहे तुमची चौरस संख्या असणार आहे. आता बघा इथं 25 ही संख्या चौरस संख्या आहे का नाही ओळखायची आपल्याला बरोबर. मग 25 आता इथं बघा 5 गुणिले 5 म्हणजे 25 म्हणजे 25 चं वर्गमूळ काय येते 5 आणि 5 चा वर्ग काय येते 25. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का बघा की तुम्हाला संख्या अशा आहेत या चौरस संख्या शोधण्यासाठी काय आहे तर म्हणजेच काय पूर्ण वर्ग संख्या या चौरस संख्या असतात. म्हणजे तुमचे जे वर्ग आहेत त्या सर्व संख्या म्हणजे काय चौरस संख्या आहे. इथं 5 चं उदाहरण दिलंय. इथं बघा नंतर 3 चा जर आपण वर्ग केला काय 9 ही संख्या काय आहे चौरस. 4 चा वर्ग केला 4 चौक 16 ही संख्या चौरस संख्या. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या ज्या आहेत त्या सर्व काय आहेत चौरस संख्या आहेत. म्हणजे हे 2 पॉइंट तुम्हाला स्कॉलरशिप साठी नवीन आहे. म्हणजे आपलं जे 5वीचं गणिताचं पुस्तक आहे त्यामध्ये हे एवढा पॉइंट दिलेला नाही त्रिकोणी संख्या चौरस. पण स्कॉलरशिप साठी हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे महत्वाचं आहे. ह्याचा अभ्यास आपल्याला 8वी मध्ये सुद्धा आहे. NMS मध्ये आपल्या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा हे प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात. मग बघा सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या याची माहिती आपण जी पाहिलेली आहे त्याची काही सूत्र होते ती पाहिले. आता नेमकं याच्यावर प्रश्न कसे असणार आहे म्हणजे या सर्व पॉइंट वरती आपल्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या असतील सहमूळ संख्या असेल संयुक्त संख्या असेल यातले बारीक सारीक सर्व डिटेल्स आपण पाहिलेले. आता याच्यावर आधारित प्रश्न कसे असणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट बघा उदाहरण पहिलं 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. आपण उदाहरण पाहत आहोत या आपल्या पॉइंट वरती घटकावरती. तर बघा 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं 1 ते 100 संख्यांमध्ये किती मूळ संख्या तर टोटल 25 मूळ संख्या
आहेत। आता 25 हा पर्यायामध्ये आहे का बघूया। तर बघा 25 उत्तर येते का? पर्याय क्रमांक 3 हे पहिल्याच उत्तर असणार आहे। म्हणजे हे आपल्याला पाठच असलं पाहिजे तर आपल्याला असल्या प्रश्नांची उत्तर सहज देता येतात। 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान काय मूळ संख्या किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत। हा पहिला प्रश्न झाला। दुसरा प्रश्न बघा काय तर 2, 11, 13, 17, 19, 23 डॅश डॅश या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? म्हणजे तुम्हाला ह्या ज्या संख्या दिल्या ह्या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत असं विचारले। त्यासाठी पर्याय दिलाय ह्या चौरस संख्या आहेत का, त्रिकोणी संख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या। म्हणजे यापैकी कोणत्या गटातल्या ह्या संख्या आहेत? तर पहिला प्रश्न बघूया। पहिला पर्याय बघा चौरस संख्या। चौरस संख्या असणार आहेत का? कारण चौरस संख्या काय पूर्ण वर्ग संख्या असतात आणि ह्या नाही आहेत। तर बघा ह्या तुमच्या लक्षात येते का? 2, 11, 13, 17, 19, 23 ह्या संख्या मूळ संख्या आहेत। 1 ते 100 मध्ये आपण सगळ्या मूळ संख्या पाहिल्या तर त्यामध्ये त्या मूळ संख्या आहेत। म्हणजे मूळ संख्या हा सगळा गट काय आहे? मूळ संख्यांचा आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा तुमचा बरोबर असणार आहे। मूळ संख्या म्हणजे हा गट कोणाचा आहे? मूळ संख्यांचा आहे। बरोबर। म्हणजे अशी पटकन उत्तर आपल्याला देता आली पाहिजेत। पुढे बघा तिसरा प्रश्न काय आहे? तर पुढील पैकी कोणती जोडी जोडमूळही नाही व सहमूळही नाही? प्रश्न काय दिलाय तुम्हाला की खाली काही तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या जोड्यांमध्ये विचारलेलं आहे की जोडमूळ ही कोणत्या जोड्यापैकी कोणती जोडी जोडमूळ ही नाही आणि सहमूळ ही नाही असा प्रश्न विचारलेला आहे। तर जोड्या कोणकोणत्या दिल्यात पाहूया। पहिल्यांदा बघा 82, 88 पहिली जोडी आहे, दुसरी 71, 73, तिसरी 41, 43 आणि चौथी 29, 31। म्हणजे जोडमूळ नाही। आता पहिला प्रश्न जोडमूळ 29, 30, 31 एक चा गॅप आहे आणि एक ही मधली संख्या काय आहे? संयुक्त संख्या आहे म्हणजे ही जोडमूळ आहे। 41, 43 ही जोडमूळ आहे। 71, 73 ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे आणि 82 आणि 88 ही जोडमूळ ही नाही आणि सहमूळ ही नाही। 82, 88 या संख्या कसल्या तर तुमच्या संयुक्त संख्या आहेत। म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 82, 88 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय असणार आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। कोणतं? पर्याय क्रमांक 1। तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। नंतर बघा चौथा प्रश्न काय दिलाय बघा 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती असा प्रश्न विचारले। काय विचारलं तुम्हाला? 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या। आता सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 मधली आहे 97। कोण आहे सर्वात मोठी मूळ संख्या? विषम मूळ संख्या 97 किंवा मूळ संख्या आहे 97। आणि कोणाचा गुणाकार सांगितलाय बघा सर्वात लहान विषम मूळ संख्या। आता सर्वात लहान विषम मूळ संख्या म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2। 2 ही संख्या आहे, मूळ पण आहे आणि सम आहे। मग इथं विचारल्या विषम, मग त्याच्यानंतर कोण येत आहे? 3 आणि 3 ही संख्या काय आहे? लहान पण आहे, विषम लहान संख्या आहे आणि मूळ संख्या आहे। म्हणजे याचा 97 गुणिले 3 केलं की तुम्हाला काय उत्तर येते? म्हणजे पर्याय क्रमांकामध्ये आहे ते पाहायचं पण या दोन्हीचा गुणाकार किती येतो ते बघा। 21, 2, 27, 28, 29 म्हणजे 291 हे तुमचं सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार येतोय 291 आणि तो पर्यायामध्ये आहे का पाहूया। 291 कुठं आहे बघा? 2 पर्याय 194, 291 पर्याय क्रमांक 2 म्हणजे चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 291। म्हणजे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतोय। पुढला शेवटचा प्रश्न बघा 5वा पुढील पैकी कोणती जोडी ही जोडमूळ संख्याची जोडी नाही? प्रश्न बघा जोडमूळ संख्या जोडी विचारलेली नाही, जोडमूळ संख्या जोडी कोणती नाही असा प्रश्न विचारलेला आहे। पुढील पैकी कोणती जोडी जोडमूळ संख्याची जोडी नाही? आणि म्हणजे 3 जोड्या काय असणार? जोडमूळ संख्याची असणार, एक जोडी जोडमूळ संख्येची नसणार आहे, ती ओळखायची आहे आपल्याला। तर पहिला पर्याय बघा 3 आणि 5 याचा अर्थ ही काय आहे? जोडमूळ म्हणजे मधली संख्या कुठली आहे? 4 आणि ही काय आहे? दोन्ही मध्ये फरक कितीचा आहे? 2चा म्हणजे ही काय आहे? जोडमूळ संख्या आहे। पुढं 11, 13 मधली संख्या कुठली? 12 संयुक्त संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा नसणार आहे, जोडमूळ संख्या असणार आहे ही। तिसरा बघा पर्याय 15 आणि 17
15 कुठेच मी सांगितलं जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. त्यात 15 आणि 17 मी कुठंच दिलं नव्हतं. पुढली बघा 17 आणि 19 ही काय आहे जोडमूळ संख्येची जोडी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 15 आणि 17 ही काय आहे जोडमूळ संख्येची जोडी नाही. म्हणजे आपल्याला हे उदाहरण सोडवत असताना ही 5 उदाहरणे सोडवत असताना जे आपण मगाशी सगळं घेतलं समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, 1 ते 100 मधल्या मूळ संख्या किती आहेत, दोन ही मूळ आहे का, सम आहे का, समसंख्या कोणते, विषम संख्या कोणते, ती कशी ओळखायची, त्याच्या एक स्थानी काय असतं, हे जे आपण सगळं पाहिलं. संयुक्त संख्या किती आहेत हे सर्व पाहिलं. संयुक्त संख्या कशा ओळखायच्या, जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत, कोणकोणत्या आहेत, हे सर्व याच्यावर आधारितच प्रश्न तुम्हाला असणार आहेत या घटकावरती. म्हणजे अशा ह्या घटकाचा या पद्धतीने अभ्यास केला त्यातला कुठलाच प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकताय. म्हणजे आज आपण त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या हा जो 7वा घटक संख्याज्ञान मधील पाहिला. त्याच्यामध्ये काहीच म्हणजे सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे काय होणार तुम्हाला याच्यावरची प्रश्नांची उत्तरं लिहायला सोपं जाणार. आजच्या सेशन मध्ये आपण संख्याज्ञानमधील उपघटक समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. त्याच्यावरचे आधारित प्रश्न सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यायची हे आपण पाहिलेलं आहे. आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.